नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जसं की आपण बघू शकता की आता आपल्या गव्हाची काढणी झालेली आहे. तर आता बरेचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की गव्हाच्या हार्वेस्टिंगनंतरनं आपण काय व्यवस्थापन शेतीचं केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांना उत्पन्न यंदा थंडी चांगली होती त्यामुळे उत्पन्न चांगलं निघालं असेल, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना उत्पन्न कमी बी निघालं असेल. तर ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न चांगलं निघालं त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि ज्यांचं उत्पन्न कमी निघलंय त्यांना खचून न जाता आता त्यांच्यासाठी एक चांगला उपाय सांगतो. आता ही बघताय तुम्ही वावरामध्ये जे गव्हाचे काड शिल्लक राहिलेले आहेत. आपले बरेचसे शेतकरी बांधव काय करतात तर ह्या काडांना जाळून टाकतात. तर हे न जाळता ह्याचा आपल्याला शेतामध्ये कंपोस्ट करायचं आहे. म्हणजेच हे असं बघा डायरेक्टली नांगरून टाकायचं आहे. तर ह्याचा नांगरलेल्याचा फायदा काय होतो तुमच्या शेतीमधला ऑर्गॅनिक कार्बन, मातीची पोरोसिटी, तुमच्या शेतीमधलं खताचं प्रमाण चांगलं वाढते. तर आता ह्याचे 3 बेनिफिशियल फायदे आहेत. तर काय आता फायदे आहेत तर पहिला फायदा असा तुमच्या शेतामधलं ऑर्गॅनिक कार्बन वाढते. तुमच्या शेतीमधलं ऑर्गॅनिक कार्बन वाढलं की तुमच्या शेतीची उगवण क्षमता म्हणजे रान जर तुमचं बी खातं असेल किंवा नीटनेटकी उगवत नसेल तर ही तुमची समस्या निघून जाते. दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या शेतीला भरपूर प्रमाणात असं हे खत मिळतं. आता जर आपण एक एस्टिमेट लावलं तर एका एकरामध्ये काडाचं जवळपास तुम्हाला 3 ते 4 टन एवढं कमीत कमी 3 टन एवढं असं तुम्हाला खत मिळतं. तर ह्याचं जर व्यवस्थापन नीटनेटकं केलं तर तुमचा जो खतावर होणारा खर्च आहे तो देखील कमी होतो. दुसरी गोष्ट जे पुढचं पीक आहे हे कमी पाण्यामध्ये निघतं. म्हणजे हे काड जेव्हा तुम्ही काढता तेव्हा तुमचं वावर पाणी जास्त धरून ठेवतं. तर हा एक फायदा आहे. जर तुम्हाला कमी पाण्यात शेती करायची असेल म्हणजे जिथं आपल्या पुढच्या पिकाला 6 ते 7 पाणी लागतात तिथं आपल्या पिकाला 7 पाण्याऐवजी 6च पाणी लागतात. तर हा फायदा आहे. रान तुमचं काय मॉइश्चर होल्ड धरून ठेवतंय. ह्याचा अजून एक फायदा शेतीची उत्पन्न जेवढं आपल्याला वाढवता येईल त्या हिशोबानं वाढत जाते. म्हणजे ह्याचे सगळे फायदेच फायदे आहेत, काही तोटी नाही आहेत. तर आता ह्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, अशी डायरेक्टली बघा पलटी मारली का नाही तर 15 मे ह्या तारखेला लगेच ह्याला रोटावेटर मारून आपण एकदा का करणार आहे ज्याने की आतले सगळे डले मोकळे होतील. आणि ह्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत राहा आणि सपोर्ट करा. थँक्यू.